नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे ते घरच्या घरी एकदम हॉटेलसारखा झणझणीत आणि खुशबूदार चिकन बिर्याणी। घरभर सुगंध पसरल म्हणजे आणि सगळ्यांनी फक्त वा म्हणायलाच पाहिजे। तर हा व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटी मी एक असं छोटा सिक्रेट टिप सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या बिर्याणी कधीच चिटकणार नाही आणि प्रत्येक तांदूळ मोकळा राहायला पाहिजे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी आपण घेणार आहे स्वच्छ धुलेले अर्धा किलो चिकन। चिकनला लागणारे साहित्य: थोडीशी पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर, 500 ग्राम दही, 4-5 तमालपत्र, थोडीशी अद्रक लसूण पेस्ट, 3 लिंबू, 1 पाकिट अंबारी तिखट आणि 1 पाकिट बिर्याणी मसाला, 3 तळलेले कांदे, थोडीशी टेस्टिंग पावडर, 1 चम्मच हळद, स्वादानुसार मीठ। आता भात करायला मसाला: थोडीशी दालचिनी पत्ती, 4 ते 5 विलायची आणि खुशबू फूल, थोडीशी लवंगा, थोडीशी शाजिरा। हे बघा, मी ते बासमती तांदूळ घेतलेले आहे। 750 ग्राम बासमती तांदूळ लागणार आहे। चला तर आपण स्वच्छ चिकन 2 ते 3 वेळा चांगलं धुवून घेऊया। 2 ते 3 वेळा चिकन धुतलं तर चांगलं स्वच्छ होतील, त्यामुळे आपण 2 ते 3 वेळा चिकन धुवून घेऊया। हे बघा, चिकन धुवून घेतलेले आहे। चला आता आपण त्याच्यात टेस्टिंग पावडर घालून घेऊया। तसेच आता आपण दही घालून घेऊया। दही घालून चांगलं मिक्स करून घेऊया। दही घालून मिक्स केलं तर चिकनला चांगलं दही लागेल, त्यामुळे आपण दही घातल्यावर चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, चांगलं मिक्स झालेले आहे। चला तर आपण आता 1 चम्मच हळद घालून घेऊया। आता आपण अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। चला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। अद्रक लसूण पेस्ट घालून मिक्स केलं तर त्याचा स्वाद अजून जास्त वाढेल, त्यामुळे आपण अद्रक लसूण पेस्ट घालून चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यात स्वादानुसार मीठ घालून घेऊया। हे बघा, स्वादानुसार मीठ घातले की आपण तळलेले कांदे त्याच्यामध्ये घालून घेऊया। हे बघा, तळलेले कांदे त्याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, चांगलं कांदा बारीक होऊपर्यंत आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आणि कांदा घातला तरच चिकनला टेस्ट येणार आहे, त्यामुळे कंपल्सर आपण तळलेले कांदे कंपल्सर घालून घेऊया। हे बघा, थोडीशी मी पुदिना घातलेली आहे। आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, मी अंबारी तिखट 1 पाकिट घातलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 पाकिट बिर्याणी मसाला घालून घेऊया। मित्रांनो, हे लक्षात ठेवा, बिर्याणी मसाला घातले तरच बिर्याणीला टेस्ट येणार आहे, नाहीतर बिर्याणीची टेस्ट येणार नाही। त्यामुळे आपण बिर्याणीचा मसाला कंपल्सर वापरायला पाहिजे। हे बघा, सर्व मसाला घालून मी चांगलं मिक्स केलेले आहे। आता आपण लिंबाचा रस त्याच्यामध्ये घालून घेऊया। हे बघा, मी इथे 2 लिंबाचा रस घेतलेले आहे। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, चांगलं मिक्स झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी तेल घालून घेऊया। मित्रांनो, मी इथे कांद्यात तळलेले तेलच वापरू लागलेले आहे। चला तर आपण बिर्याणीमध्ये थोडीशी तेल घालून घेऊया। हे बघा, मी थोडीशी तेल वापरलेले आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। मित्रांनो बघा, सगळा मसाला मी इथं चांगला घालून आणि चांगलं मिक्स झालेले आहे। जितकी भारी मॅरिनेशन होईल तितकी बिर्याणी भारी लागतील। आता हे चिकन कमीत कमी 20 ते 30 मिनिट झाकून ठेवून घेऊया। चला तर आपण भात शिजवायला ठेवून घेऊया। एक मोठ्या पातेल्यामध्ये मी इथे थोडीशी पाणी घेतलेले आहे आणि त्यात मी 1.5 चम्मचपर्यंत तेल घातलेले आहे। आता 2 ते 3 त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया। हे बघा, मी 2 ते 3 हिरवी मिरची घातलेले आहे। चला तर आपण ते सगळं मसाला त्याच्यामध्ये घालून घेऊया। आता आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पुदिना त्याच्यामध्येच घालून घेऊया। तसेच तमालपत्र बी पाण्यामध्येच घालून घेऊया आणि आपण पाण्यामध्ये स्वादानुसार मीठ घालून घेऊया। हे बघा, मी 2 ते 3 चम्मच मीठ घातलेले आहे। मित्रांनो, तुम्ही तुमच्या अनुसारने मीठ घालून घ्या। चला आता आपण ते पातेलं आपण गॅसवर चढवून घेऊया।
आणि त्याच्यावर ढक्कन झाकून घेऊया. कमसे कम 15 ते 20 मिनिटं पाणी उकळायला टाईम लागेल. आता आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा तांदूळ धुवून घेऊया. आणि मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा, तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवायचं गरजेचं आहे. नाहीतर पाण्यात टाकलं की तो चिकटपण सोडेल. त्यामुळे 2 ते 3 वेळा स्वच्छ आपण धुवून 15 ते 20 मिनिट भिजवायला ठेवून घेऊया. हे बघा, तांदूळात किती घाण आलेले आहे. त्यामुळे आपण 2 ते 3 वेळा तांदूळ धुवायचं अगदी गरजेचं आहे. हे बघा, चला तर आपण तांदूळात पाणी घालून 15 ते 20 मिनिट भिजवायला ठेवून घेऊया. हे बघा, तांदूळ एकदम पांढरं शुभ्र झालेले आहे. हे बघा, पाणी उकळू लागलेले आहे. चला तर आपण त्या पाण्यामध्ये आता 1 लिंबाचा रस त्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि लिंबाचा रस घालायचं बी गरजेचं आहे, कारण की लिंबाचा रस घातले की तांदूळ एकमेकाला चिटकणार नाही, एकदम खुल्ला असा होईल. त्यामुळे एक लिंबाचा रस कंपल्सरी पाण्यामध्ये घालून घ्या. हे बघा, मी इथं स्वच्छ धुतलेले तांदूळ गरम पाण्यात घातलेले आहे. आणि मित्रांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा, तांदूळ घातले की एकदाच चांगलं मिक्स करून ठेवा. तुम्ही सारखं मिक्स केलं तर ते तांदूळाचं 2 तुकडं होईल. त्यामुळे एकदा तांदूळ चांगलं मिक्स करून त्याच्यावर ढक्कन झाकून चांगलं शिजवायला ठेवून घ्या. मित्रांनो, आपण इथे फक्त 70% तांदूळ शिजवायचा आहे. नाहीतर जास्त शिजले की तो चिकट होईल. त्यामुळे आपण 70%पर्यंत तांदूळ शिजवून घेऊया. हे बघा, एकदम छान 70%पर्यंत तांदूळ शिजलेले आहे. हे बघा, एकदम छान तांदूळ शिजून मोठे झालेले आहे आणि एकदम रेशमसारखे भात झालेले आहे. चला तर आपण गॅस बंद करून त्याच्यामध्ये पाणी काढून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला त्याच्यामधून पाणी काढायला आले नाही तर असं जाळीने तुम्ही भात काढून डायरेक्ट चिकन मसालामध्ये घालू शकता. मित्रांनो, तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्या. आता आपण चिकन मसालामध्ये भात घालण्याच्या पूर्वी मध्ये होल करा, नाहीतर भात तिथंच करपून जाईल. आता थोडीशी भात घेताच त्याच्यामध्ये थोडीशी पाणी घालून घेऊया. हे बघा, आणि जास्त पाणी काढायचं गरजेचं नाही. आता आपण त्या ओलामध्ये थोडीशी पाणीसारखे भात घालून घेऊया. पाणी असले तर खाली बिर्याणी लागू शकणार नाही. पाणी नसले की खाली बिर्याणी लागू शकतो. त्यामुळे आपण थोडीशी पाणीचं भात टाकायचं गरजेचं आहे. हे बघा, आणि चांगलं राऊंड आपण भात घालून घेऊया. हे बघा, एक समान मी इथे भात घातलेले आहे. चला तर आपण त्याच्यावर थोडीशी तळलेले कांदे वरनं घालून घेऊया. मित्रांनो, इथे तळलेले कांदे वरनं घातले तर एकदम छान स्वाद येईल. तुम्हाला हवे असले तर चिकन बिर्याणीमध्ये तूप बी घाला आणि भात एकदम स्मूथ होईल. हे बघा, मी ते अजून पुन्हा ढक्कन झाकून मंद आचेवर गॅस ठेवून फक्त 15 ते 20 मिनिट वाफ घेऊया आणि बिर्याणी तयार होईल. हे बघा, मी इथे बिर्याणीवर ढक्कन झाकलेले आहे. आता तो बिर्याणीतलं पाणी काढलेले ते ढक्कनवर आपण तो पाणी ठेवून घेऊया. पाणी ठेवायचं नसेल तर तुम्ही त्याच्यावर एक इटंगडी बी ठेवले तर बी चालेल. हे बघा, 15 ते 20 मिनिट झालेले आहे आणि आपलं बिर्याणी एकदम छान तयार झालेले आहे. चला तर आपण बघून घेऊया. मित्रांनो, हे बघा, बिर्याणीचा वास सुटलेले आहे आणि एकदम सुगंध असा वास येतो. बघा, एकदम मोकळे तांदूळ, मसालेदार चिकन आणि बिर्याणी पाहून कोणालाही तोंडाला पाणी सुटेल. गरम गरम बिर्याणी खाताना रायता घ्या, नाहीतर सालडसोबत बी खाऊ शकता. मित्रांनो, तुम्ही हे बिर्याणी तुमच्या घरात एकदा नक्कीच करून बघा आणि तुम्हाला बिर्याणी आवडला का नाही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला अशी सोपी आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुढच्या कोणती रेसिपी पाहायचं आहे. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.